जय शिवराय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टूवर्ड्स नेचर या चॅनलवरती. आणि आज आम्ही चाललो आहोत नाणेघाट ह्या ट्रेकसाठी. तर बेसिकली नाणेघाट म्हणजे शिवरायांच्या काळात एक जकात केंद्र म्हणून होतं, ज्या ठिकाणी बाजार पेठेचं म्हणजे मालाची वाहतूक व्हायची. त्या ठिकाणी एक टोल नाका म्हणून त्या घाटाचा वापर करायचा. तर शैलेश सर, या ठिकाणी कसं जायचं ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. या ठिकाणी येण्यासाठी मुंबईवरून अराउंड 90 किलोमीटरपर्यंत आहे अंतर. आणि पनवेलवरून जे लोक येत असतील, पनवेल किंवा नवी मुंबईवरून, त्यांना बेस्ट रूट आहे. त्यांनी अगोदर मॅपवरती गोरखगड टाका. गोरखगडपर्यंत आल्यानंतर मग तुम्ही नाणेघाट म्हणून ट्रेकसाठी तुम्ही लोकेशन ॲड करू शकता. कारण काय की डायरेक्ट तुम्ही नाणेघाट वगैरे टाकाल तर तुम्हाला रोड खूप खराब मिळेल, ट्रॅफिक वगैरे मिळेल आणि नंतर भरपूर वेळ वाया जाईल. त्यामुळे बेस्ट रूट आहे अगोदर गोरखगड आणि गोरखगड नाणेघाट. मित्रांनो, पहा हा व्हिडिओ. सर, कुठे पोहोचलो आपण आता? सर आपण आलोय मसा या ठिकाणी. सर, भूक लागली सर नाश्त्यासाठी. बघा कुठेतरी आता निश्चितच सर, आता मशाला आपल्याला नाश्ता मिळेल. पोरांची तोंड बघा सर, बघा. अविनाश सर तर भुके पायी झोपून गेले. अविनाश सर, मला असं दिसतंय की आज 2 दिवस जेवलेले नाहीत. खांबिलेश्वर वडापाव सेंटर या ठिकाणी मी वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि बघू शकता आमची मंडळी वडापाव खाते. सर, कसा वाटतो वडापाव तुम्हाला? खूप छान सर, टेस्टी आहे. विकी काय म्हणतो? एक नंबर आहे, मस्त आहे एकदम. चला तर आम्ही आता वडापाव खातो. चांगला वेगळा समोसा या ठिकाणी आम्हाला भेटतोय, बघूया. तर मित्रांनो, नाणेघाटचा ट्रेक पॉईंट जो आहे तो बघू शकता हायवेला लागूनच आहे. हा हायवे आहे तो जातो माळशेज घाटावरती. आणि उजव्या साईडला तुम्ही बघू शकता इथूनच नाणेघाटचा ट्रेक पॉईंट आहे. तर इथे समोर चेकपोस्ट आहे. तर आम्ही आमची गाडी इथे पार्क केलेली आहे. आणि हा चेक पॉईंट आहे नाणेघाट ट्रेकसाठी. ट्रेकला आम्ही आता सुरुवात केलेली आहे. आणि वातावरण आणि बोलू शकता खूप चांगलं असं वातावरण आहे. काय सर, काय म्हणता तुम्ही? कसं वाटतंय? बऱ्याच दिवसात ना आपण निघालो तेव्हा ऊन होतं भरपूर वाटलेलं, पण आता इथे आल्यावर खूप क्लाउडी आहे, चांगलं वेदर आहे आज. आणि आता 15-1 मिनिट झालेत कंटिन्यू चालतोय आपण. नाही, आपली ही ट्रेक जी आहे ती आय थिंक बऱ्याच टायमानंतर, म्हणजे आय थिंक 1-2 महिन्यानंतर करतोय आपण. जास्त असेल. लास्ट एक बोरगिरी ट्रेक झाला होता, बोरगिरी ते भीमाशंकर. त्याच्या अगोदर आपण अराउंड 4 महिने गॅप दिलेले होता. लास्ट ट्रेक आपला 4 ते 5 महिन्यापूर्वी झाला होता. समोर बघू शकता तुम्ही मित्रांनो नाणाचा अंगठा. ह्या कड्याच्या उजव्या साईडला जायचं आहे आम्हाला, म्हणजे हा पूर्ण क्रॉस करून उजव्या साईडला जायचं आहे. लिंबू सरबत पितोय मित्रांनो आम्ही आता. थोडीशी थकान झाली आहे कारण स्टीप अशी चढाई करून आलो आम्ही इथलं. सर काय म्हणता? अरे शैलेश सर काय म्हणता, थकले तुम्ही? हाँ सर, आज हवा नाही ना बिलकुल, त्यामुळे खूप गरम होतं आणि होते, थकायला होतं. पाणी पण भरपूर पिलो आपण आज.
बघू, अजून मला वाटते कमीत कमी 1 तास लागेल अजून आपल्याला. थोडा पॅच राहिला आमचा अजून. समोर उजव्या साईडला बघता तोच आहे नानाचा अंगठा आणि मधून ट्रेक पॉईंट आहे. तर मित्रांनो, पठारावरून नानाचा अंगठा ह्याचे काही व्ह्यूज बघूया, ड्रोन शॉट बघूया. आणि आता पावऱ्या चालू झाल्या आहेत आम्हाला ट्रेकसाठी, बघू शकता तुम्ही. तर पुढचा ट्रेक पूर्ण असाच आहे. तब्बल 2 तासाच्या हार्ड अशा ट्रेक नंतर आम्ही ब्रेक घेतोय आणि सगळेजण थकले आहेत. मी सुद्धा, शैलेश सर सुद्धा, अविनाश सरांचं तर सांगूच नका. आता कुठे आवाज येतो मस्त. तर आमच्या सोबत मार्गदर्शक म्हणून नाव काय मित्र तुझं? राकेश. कुठल्या गावात राहतो तू? डोंगरवाडी. आणि मोस्टली तू गाईड म्हणूनच काम करतो की काय आहे तुझं असं आणखी, म्हणजे कॉलेज वगैरे? कॉलेज बी ए झालं आहे का? आणि हे असंच पार्ट टाईम म्हणून करतो आहे? सॅटर्डे संडे सुट्टी असते म्हणून. आणि जॉब वगैरे करतोस का तू? ओके. आणि या ठिकाणी शिवकालीन पावड्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी पाण्याची टाकीसुद्धा आहे. कुठून ट्रेक स्टार्ट केलेली सर आपण? सर तिथे आता कॅमेरा दिसेल का नाही आयडिया नाही, बट तिथे वाईट दिसते बघा, एक हां हां, छोटंसं वाईट दिसते. तिथून आपण स्टार्ट. अजून बाकी आहे आपलं. आणि नितिन सर यहाँ पे एडवेंचर करते हुए मिस किया आपने. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. 5 मिनटाची ट्रेक बाकी अजून. राहू शकतात, एवढी मोठी गुहा आहे. तरी तुम्ही ट्रेकला येत असाल आणि स्टेचा प्लॅन असेल तर इथे 50 लोक राहणं इतकी मोठी गुहा आहे. तुम्ही इथे जेवण वगैरे बनवू शकता, पण प्लीज 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 इथे कचरा वगैरे करू नका. मित्रांनो, हे समोर जे बघतात हे याच्यामध्ये
पूर्वीकाली शिवाजी महाराजांच्या काळात नाणे ठेवायचे. जो बदलापूर कल्याण मार्गे व्यापार व्हायचा तो पुण्यामध्ये येण्यासाठी या ठिकाणी जकात म्हणून नाण्यांचा वापर करायचा आणि ते नाणे त्या कुंडामध्ये ठेवायचे. समोर पाहू शकता तुम्ही जीवनधन फोर्ट आणि वानरलिंगी शुल्क धुक्यामध्ये त्याचा टॉपचा पोर्शन आहे तो लपलेला आहे. आय थिंक तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो आम्ही आता एक्झॅक्टली नाणेघाटचा जो ट्रेक पॉईंट आहे मग लास्ट पॉईंट त्या ठिकाणी उभे आहोत. आणि जर तुम्ही पुण्यावरनं येत असाल तर ह्या ठिकाणी समोर बघू शकता ह्यापर्यंत डायरेक्ट गाडी येते. सह्याद्री रिसॉर्ट वगैरे आहे या ठिकाणी डायरेक्ट गाडी येते. आणि वाया ट्रेकिंग कुठल्या गावावरून आलो आपण तिथे टोकाड्यावर. हां टोक्यावरून वाया माळशेज घाटवरनं येत असाल ट्रेकने तर तुम्ही ह्या साईडने याल. गुगल मॅपवर तुम्ही नाणेघाट ट्रेक पॉईंट जर टाकलं तर तुम्हाला टोकाडे गावाजवळ त्या ट्रेक पॉईंटपर्यंत घेऊन जाईल मॅप. आणि तिथे गाडी लावून तुम्ही चढायला सुरुवात करू शकता. तब्बल 2.5 तासाची चढाई आहे इथे येण्यासाठी आणि मीडियम सोप्या स्वरूपाची चढाई आहे. एक मला वाटते 50% चढाईनंतर सीडीवाली वाट चालू होते. 50% पूर्ण रस्ता तुम्हाला सीडी वगैरे चढून यायला लागला. आणि बेस्ट सीझन आहे पावसाळ्यामध्ये. जेवढा पावसाळ्यामध्ये याल तेवढं चांगलं आहे. एकदम रिस्की पाऊस असेल तर शक्यतो येण्याचं टाळावे. आणि या ठिकाणी जर तुम्ही ह्या सीझनला येत असाल तर तुम्हाला विविध रंगाचे फुले पाहायला मिळतील. काही व्हिडिओज टाकलेत आम्ही तुम्ही ते बघू शकता आणि ड्रोनचे सीन पण टाकलेत. तर आता आम्ही ट्रेक उतरतो आहे. खालती उतरल्यावरती खालती उतरण्याचे थोडे सीन घेऊ आम्ही. चला तर.